नमस्कार, मी अशोक धायगुडे। गेल्या जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून मी पिंपरी चिंचवड शहरातल्या काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची धुरा सांभाळतोय आणि त्या माध्यमातून गेल्या वर्ष दीड वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातल्या क, ह, ड, फ आणि अ अशा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन त्या परिसरातल्या समस्या मांडण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करतोय। ह्या सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत काय काय कामं मांडली हे सांगायच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्याच्या आधी जनसंवाद सभेच्या माध्यमातून आपली कुठली कामं झालेली आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये जर बघायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच नंदनवन सोसायटी, स्वप्ननगरी सोसायटीला लागून असलेली सोसायटी, याच्या समोर आपण झाडं लावण्याचं काम केलंय। अर्थातच मी म्हणण्यापेक्षा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने ती आपल्या विनंती खातीर झाडं लावलेली आहेत। त्याच्या मागचा हेतू हाच होता की ती जागा मोकळी होती आणि त्या जागी जर झाडं लावली नसती तर निश्चितच त्या ठिकाणी अवैध टपरे आणि अतिक्रमण ह्या गोष्टी झाल्या असत्या। त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून आपण झाडं लावून घेतली। त्यानंतर अंतरिक्ष सोसायटीच्या गेटच्या समोर एक छोटंसं पिंपळाचं झाड गेल्या कितीतरी दिवसांपासून वाकलेल्या अवस्थेत होतं। त्या झाडाची देखील छाटणी केली आणि इतर काही झाडांची छाटणी ती होतच राहणार आहे। नेहरूनगर चौक ते यशवंतनगर चौक आणि नेहरूनगर चौक ते वल्लभनगर या परिसरात डिवायडरवर असणारी जी सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं आहेत, त्या झाडांची आडवी तिडवी वाढ झाल्यामुळे ती झाडं नागरिकांसाठी धोकादायक झाली होती। त्या झाडांची देखील पालिकेच्या माध्यमातून आपण छाटणी करून घेतली आहे। त्यानंतर नेहरूनगरच्या संतोषी माता चौकात एक चौकोनी चेंबर होतं, ते तुटलेल्या अवस्थेत होतं। पालिकेच्या स्थापत्य विभागाला कळवल्यानंतर ते तात्काळ दुरुस्त करण्यात आलं, पालिकेचे आभार। त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा आहेत त्या शाळांमध्ये जी क्रीडांगणं उपलब्ध आहेत त्यांची गेल्या कित्येक वर्षापासून डागडुजी झालेली नाही, मशागत झालेली नाही। त्यामुळे ती मैदानं विद्यार्थ्यांना खेळण्यायोग्य राहिलेली नाहीत। आपण पालिकेला सांगून त्या सर्व मैदानांच्या डागडुजीची मंजुरी मिळवली आहे। पाऊस उघडला किती कामं होतील। त्याचप्रमाणे विठ्ठलनगर, अंतरिक्ष सोसायटी आणि आसपासच्या काही सोसायट्यांच्या भागात गेल्या काही महिन्यात आपण डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औषध फवारणी करून घेतलेली आहे। आता सोमवारच्या जनसंवाद सभेत कोणते प्रश्न उपस्थित केले याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। आपल्या नुकत्याच नेहरूनगर येथे स्थलांतरित झालेल्या पिंपरी न्यायालयाच्या समोर एक मोठं खोदकाम चालू असल्याचं दिसून आलं। जनतेच्या पैशाची उधळपट्टी हे पालिकेचे अधिकारी कशी करतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। त्या इमारतीचा वापर सुरू होऊन 2-2.5 वर्ष सुद्धा झाली नाहीत, तोपर्यंतच पालिकेने त्या ठिकाणी उधळपट्टी सुरू केली आहे। नेहरूनगर न्यायालयाच्या समोरून नेहरूनगर जलतरण तलावाच्या पाठीमागच्या नाल्यापर्यंत जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार होती। मुळात त्या गोष्टीची काही गरजच नाही आहे। त्या जर गोष्टीला डागडुजी यांनी व्यवस्थित केलं किंवा शेजारच्या सोसायटीला जोडलं तरी ते काम होण्यासारखं होतं, पण पालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्यातून गबाळ मिळवायचं होतं आणि प्रस्थापित राजकारण्यांपैकी कोणालाही त्याचा विरोध करायचा नव्हता। मात्र जनतेचा पैसा वायाला जातो हे बघून मी पालिकेला ते काम थांबवायला सांगितलं आणि पर्यायी उपाययोजना करायला सांगितल्या आणि ते काम थांबलंय। अर्थातच तुमचा आमचा पैसा वाचवण्याचं पुण्य मला भेटलं, याबद्दल बरं वाटतंय। त्यानंतर स्वप्ननगरी आणि मनीष गार्डन सोसायटीच्या मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरचं फुटपाथ गेल्या कितीतरी वर्षापासून त्याचं काम अपूर्ण आहे, ते देखील मार्गी लावण्याचं आपण नियोजन केलंय। पाऊस उघडल्यानंतर त्याचं सुद्धा काम सुरू होईल। नेहरूनगरचा जलतरण तलाव, त्याचबरोबर इतरही जलतरण तलाव क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणार आहे, त्या ठिकाणी बऱ्याच नागरिकांच्या समस्या आहेत। नागरिकांकडून 3-3 हजार रुपये लुटले जात आहेत। तर या संबंधितची समस्या आपण क्रीडा आयुक्त यांच्याशी चर्चा करून 3,000 रुपयाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। मी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना विनंती करतो की प्रशिक्षणासाठी 3,000 रुपये देण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही। प्रशिक्षण हे तुमचं ऐच्छिक आहे, तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना शिकू शकता, त्यामुळे यापुढे तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही। त्याच्या पुढचा मुद्दा आपण मोकाट कुत्र्यांच्या संबंधीचा घेतलाय। पिंपरी चिंचवडच काय तर अख्ख्या देशात मोकाट कुत्री ही एक गंभीर समस्या बनली।
आणि कायद्यानं कुत्र्यांना संरक्षण असल्यामुळं कुत्र्यांचं तसं काही करता येत नाही, पण आज जर नसबंदीसारखा प्रकल्प यशस्वीपणे आपण राबवला तर पुढच्या 10-15 वर्षात ही समस्या थोडीफार कमी होईल. त्या दृष्टीने पालिकेला उपाययोजना करण्यासाठी आपण विनंती केली आहे. त्याच्या पुढचा मुद्दा जर बघायचा झाला तर पालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली बोगस कामं करते असं आपल्याला दिसून येतंय. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोरच कमला क्रॉस इमारतीला लागून एक फुटपाथ बसवला गेला आहे. फुटपाथ आहे जाळीदार आणि पारदर्शक. त्या फुटपाथमध्ये जर घाण पडली, कुत्री घाण करतात, तर ती घाण कशी काढायची याच्याबद्दल पालिकेला विचारणा केली असता पालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडे त्याचं उत्तर नाही. तर ही अशा पद्धतीनं पालिका आणि प्रशासक राज तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशाची लूटमार करतंय. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. हा व्हिडिओ टाकण्यामागचा हेतू हा नाही की मला माझी काहीतरी चमकोगिरी करायची. प्रत्येक नागरिकांना थोडं का होईना बोलतं होणं गरजेचं आहे. पक्ष हेवे दावे हे बाजूला ठेवा. जिथं तुम्हाला वाटतंय की तुमचा पैसा लुटला जातोय त्या ठिकाणी तुम्हाला बोलावंच लागणार आहे. मी पिंपरी चिंचवडकरांना पुन्हा एकदा विनंती करीन की प्रजा ही या देशाची राजा आहे आणि तुम्ही राजासारखंच वागलं पाहिजे. तुमच्या नोकरांना त्यांच्या चुकांचा जाब विचारलाच पाहिजे. भेटू पुन्हा एकदा. धन्यवाद.